वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या महिला यांचा मृत्यू झाला, त्यांचे काका आपल्यासोबत आहेत. मराठी सिनेमा जगतातील एक नावाजलेलं नाव आहे जयंत वाडकर सर. सर, एक मृत्यू झाला, ज्यांचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, त्या आपल्या पुतणी होत्या. काय सांगाल? खरंच अतिशय दुर्दैवी आणि ज्या प्रकारे त्या माणसानं गाडी चालवून 3 किलोमीटरपर्यंत माझ्या पुतळीला घसीटत घेऊन गेले ना, ही याच्यामध्ये त्या माणसाची, त्या मुलाची विकृती, त्यातली म्हणजे त्यातला घिनवणा पण दिसतो की अशा आपल्याला माहिती आहे, आपण सारा उंदीर आला, काय आलं, डॉग आला, तरी आपण गाडी थांबवतो किंवा थोडंसं थांबतो किंवा बाजूला करतो. इथे तर एक माणूस, एक व्यक्ती समोर पडते आपल्या आणि तिला घेऊन तुम्ही चाललाय. आणि एवढं जाऊन सुद्धा माझा जो पुतणीचा जो नवरा आहे, प्रदीप प्रदीप तर सांगतो, अरे थांब थांब थांब, तरी तो घेऊन गेला. तो टॅक्सी करून मागे मागे गेला, अगदी म्हणजे कर्टिनापासून तर तिथपर्यंत, म्हणजे पूर्ण सीलिंग क्रॉस करून ते लोक तिथे थांबले. त्याला बाहेर काढलं आणि परत तिच्यावरून नेली असं म्हणतात, तुम्ही प्रिंट मीडियाच म्हणता, आणि ती घेऊन गेले. आणि मग नंतर ते ऑटो केले आणि गेले असं म्हटलं जातं. पण ते कसे गेले काही माहिती नाही, त्याच्या पुढची गोष्ट माहिती नाही आपल्याला. पण प्रिंट मीडियाला सगळंच माहिती आहे. पण या पद्धतीने मारणं एखाद्या जीवाला किती किती घृणास्पद आहे, किती विकृती आहे याच्यामध्ये दिसते. अशा माणसाला ना 302 कलम लावून आहे ना फाशी दिली पाहिजे. आणि आमच्या समोर आला असतं तर आम्ही तर मारूनच टाकला असता. मी तर सांगतो, आमचे कोळी लोक आहेत ना, जेवढे मनाने चांगले आहेत ना, तेवढेच ज्यावेळी खुन्नस आली ना ते डोक्यात घेतात आणि मग सोडत नाहीत. जर तो सापडला असताना त्यावेळी तर आम्ही त्याला काय केलं असं माहिती नाही आहे. पण एनिवे, पण आता आता आमच्याकडे पर्याय एकच आहे, तो मीडिया आहे. तुम्ही आणि मीडियाचे आभार मानतो की तुम्ही ट्रायल चालवली म्हणून अजूनपर्यंत आज 3रा दिवस आज चालू आहे. 3रा दिवस मुलगा सापडत नाही आहे. मुलाचे आपल्याला सगळे डिटेल्स मिळतात. तो मर्सिडीज कारमधून आला, मग तिथे दारू प्यायला, त्याचं बिल मिळतं तुम्हाला. त्यानंतर तो गोरेगावला गेला, गोरेगावला वरून ती दुसरी गाडी घेतली, मग तिथे झोपला तो मैत्रिणीच्या घरी. आणि मग तो लॉंग ड्राईव्हसाठी गेला. ड्रायव्हर होता बरोबर की नव्हता काही कल्पना नाही. तो आला आणि मग ती ॲक्सिडेंट झाला. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत. त्याची मागची जी नंबर प्लेट आहे ती त्या मागे सीटवर पडलेली आहे. त्यांची जी निशाणी आहे त्या खोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे कोणी केलं, काय केलं, वाईप अप करण्यासाठी काय काय गोष्टी केल्यात, या सगळ्या गोष्टीचं आपल्याकडे CCTV फुटेज असणार. ते आपण काढा आणि या माणसाला पकडणं खूप गरजेचं आहे. कारण का माहिती आहे का, माणसाची जी वृत्ती आहे ना ती बदलली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की शासन पूर्वीचं जे होतं ना ते खूप खूप चांगली होती पद्धत, की लोक थांबवायची, पोलीस लोक, ती पद्धत. आता कसं आहे, याचा मारला छापा, चल, त्यांना माहिती आहे 500 रुपये दंड, 1000 रुपये दंड, आपल्याला काय होतं. या पद्धतीत लोक आहेत ती नाही. तर यांना असं पकडलं पाहिजे, ती पद्धत पुन्हा आणली पाहिजे आणि थांबून त्याला जाब विचारणं जी गोष्ट होती ती खूप चांगली होती असं मला वाटतं. त्यामुळे पोलिसांचा धाक होता ना, धाक गेलेला आहे. पोलिसांना घाबरतच नाहीत कोणी. आज मी कितक्या ठिकाणी फिरत असतो, इतक्या ठिकाणी माझी बायका पोरं मला ओरडत असतात, पण मला वेळ असेल थांबून त्यांना बोलवतो. आणि पोलीस मी गळ्यातला ताईत आहे पोलिसांच्या, आणि पोलीस माझे मित्र आहेत, ते पोलीस खूप चांगले आहेत. तर पोलीस आणि प्रशासनाला माझं सांगणं हेच आहे की या माणसाला 302 तर लागलीच पाहिजे काही झालं तरी. आणि एक गोष्ट म्हणजे की या सगळ्या गोष्टी का लपवण्याचा प्रयत्न केला, का थांबले नाहीत, का नाही केलं, कुठे गेला असेल तो. त्याला LOC लावली आपण, म्हणजे तो भारताबाहेर तर नाहीच जाणार, पण तो आता कुठे आहे, काय करतोय. जी आई, बहीण आणि तो, हे तिघही गायब आहेत घरातून. त्यामुळे ह्याचं हे लागलंच पाहिजे असं मला वाटतं. सर, त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली होती, मात्र ते शिंदे पक्षाचे उपनेते आहेत, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे. तर आणि त्यांना एका दिवसात काल जामीनही मिळाला. तर कुठेतरी वाटतं का याचा दबाव पोलिसांच्या तपासावर दिसतोय? ते राजकारणी आहेत, त्यांचं थोडं वर्चस्व आहे, त्यांच्या ओळखी आहेत. ऑफकोर्स आहे. 15,000 रुपयाचं जामीन मिळून आपण एखाद्याला मारू शकतो, यातच सगळं आलं. एखाद्या माणसाला मारलंय, त्याच्या बापाला पकडलंय, त्याला कंप्लीट घ्या ना तुम्ही, त्याची घ्या कस्टडी, घ्या, त्याला विचारा. कारण बाप हा सतत त्याच्या संपर्कात होता असं आपण सगळेच जण म्हणतो, किंवा त्याचा फोन रेकॉर्ड म्हणतात त्या बाबांचे. ते काढा ना शोधून, तो काय बोलला, त्यांनी का सांगितलं असेल, की ड्रायव्हरला बसवलं की याला बसवलं, काय केलं आहे, यातली सगळ्या गोष्टी त्या बापाला माहिती आहेत. कारण बापा त्याच्यामागे माइंड असणार असं माझं मत आहे.
कारण मुलाला काहीच नसेल, हडबडला असणार, त्याला असणार. आणि शेवटी एवढे आपल्याकडे सगळे रिपोर्ट आहेत आपल्याकडे दारूचे वगैरे, त्या दारूच्या नशेतच केलेलं असणार. अशाशिवाय माणूस करू नाही शकत. त्यामुळे हे सगळं बाहेर यायला पाहिजे काही झालं तरी. सर काय वाटतं याच्या मागे राजकारण होतंय का राजकारणी जबाबदार आहे? तपास संथ गतीने चालतोय, तिसरा दिवस उलटला तरी आरोपी अजून पोलिसांच्या हाती नाही. वडिलांना अटक केली होती, वडिलांना लगेच एका दिवसात जामीन झाला. तेच ना, मी तर म्हणतो की आता अधिवेशन चालू आहे, लोकांनी हा मुद्दा तिथे उठवला पाहिजे. सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील यांनी उठवला पाहिजे आणि ही गोष्ट तडीस नेलीच पाहिजे. कारण का कुठे आहे पोरगा? या सगळ्या गोष्टी त्याची अवेलेबल आहेत. बाकी पोरगा गेला कुठे या सगळ्यांना माहिती आहे. याच्या मागे राजकारणी लोक, सगळे लोक याला सपोर्ट करत आहेत. आणि हा सपोर्ट आहे ना, हा सपोर्टच भारी पडणार आहे. हा उद्या तुमच्यावर पण उठवू शकतो, हे मी प्रामुख्यानं सांगतो. आज इतका बेदरकारपणा वाढला आहे ना सगळीकडे. मुद्दामपणा, माज, पैशाचा, सत्तेचा माज आहे ना, तो माज नष्ट झाला पाहिजे. निश्चितच त्या गोष्टींना कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि त्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत जयंत वाडकर सर यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन अंकित चव्हाणसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.